पाहण्यासाठी जे विशेष निमंत्रित अयोध्या नगरीमध्ये दाखल झालेले आहेत, या सगळ्या विशेष निमंत्रितांचं हळूहळू आगमन होतंय कार्यक्रमस्थळी। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील कार्यक्रमस्थळी आता दाखल झाल्याची दृश्य आपण स्क्रीनवर पाहिली। सध्या ते सगळ्या अधिकाऱ्यांकडनं इथल्या नियोजनाच्या संदर्भातला आढावा घेतायत। अत्यंत आकर्षक अशी ही फुलांची सजावट प्रभू श्रीरामांच्या मंदिर आणि परिसरामध्ये करण्यात आलेली आहे। सुरक्षा व्यवस्था चोख आहे। जे विशेष निमंत्रित आहेत त्यांची आसन व्यवस्था मंदिर परिसरामध्ये करण्यात आलेली आहे। त्या ठिकाणी स्वतः योगी आदित्यनाथ हे जाऊन विशेष निमंत्रितांची विचारपूस करतायत, त्यांच्याशी संवाद साधतायत। त्याचीच ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो। न्यूज 18 लोकमतवर या सोहळ्याचं महा कव्हरेज आपण सलग 18 तास पाहिलं। यापुढचाही काही काळ आपण हे महा कव्हरेज सलग पाहणार आहोत। आमचे जे विशेष प्रतिनिधी आहेत प्राजक्ता तांडेल, विशाल परदेशी, सुरेश जाधव हे आपल्याला तिथली क्षणाक्षणाची अपडेट देत आहेत। आपले व्हिडिओ जर्नलिस्ट आपल्याला अयोध्या नगरीतली ही महत्त्वाची दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवतायत। अयोध्या नगरी सजली आहे, सज्ज झालेली आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी। आता वाट पाहिली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची। 10:25 पंतप्रधान मोदींचं अयोध्या विमानतळावर स्वागत केलं जाईल। त्यांचं तिथं आगमन होईल। त्यानंतर अयोध्या हेलिपॅडवर पंतप्रधान मोदी हे जातील, तिथं त्यांचं आगमन होईल आणि त्यानंतर कार्यक्रमस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल होतील। पंतप्रधान मोदींचा हा अयोध्या दौरा नेमका कसा आहे ते देखील आपण काल दिवसभर पाहिलं। आज देखील आपण या दौऱ्याची रूपरेषा नेमकी कशी आहे हे देखील पाहिलं। आपण सध्या ही जी दृश्य पाहतो आहोत कार्यक्रम स्थळाची ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे स्वतः दाखल झालेले आहेत। उपस्थित जे विशेष निमंत्रित आहेत त्यांचं ते स्वागत करतायत। अनेक साधू महंत, हजारोंच्या संख्येनं साधू महंत विशेष निमंत्रित आहेत, त्यांचं देखील इथं आगमन झालेलं होतं। या सगळ्या साधू महंतांना ते अभिवादन करतायत, त्यांचं स्वागत करतायत आणि जे विशेष निमंत्रित आहेत जे तिथं उपस्थित आहेत ते त्यांचं स्वागत आणि अभिवादन स्वीकारत असल्याचं आपण पाहतो। अयोध्या नगरीमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। उत्तर प्रदेश पोलीस, उत्तर प्रदेश ATS या व्यतिरिक्त केंद्रीय सुरक्षा यंत्रणा यांची करडी नजर आहे संपूर्ण अयोध्या नगरीवर। ड्रोन्स आणि हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून हवाई आढावा देखील घेतला जातोय सुरक्षा व्यवस्थेचा। कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची पुरेपूर दक्षता ही या सुरक्षा यंत्रणांनी घेतलेली आहे। आपण पाहतो आहोत ही दृश्य। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कार्यक्रमस्थळी दाखल झालेले आहेत। काही वेळापूर्वी त्यांचं इथं आगमन झालेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी इथल्या सगळ्या व्यवस्थेचा, इथल्या नियोजनाचा अधिकाऱ्यांच्या मार्फत आढावा घेतलेला आहे। विशेष निमंत्रितांच्या आसनस्थळी देखील स्वतः योगी आदित्यनाथ गेलेले होते, त्यांचं स्वागत देखील त्यांनी केलं आणि आता थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 10:25 अयोध्या विमानतळावर दाखल होतील। अयोध्येतल्या या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची क्षणाक्षणाची अपडेट न्यूज 18 लोकमत तुमच्यापर्यंत पोहोचवतंय। अयोध्या नगरीमधलं राममय वातावरण, रामभक्तांची वेगळी ऊर्जा, त्यांची भक्ती दृश्यांच्या माध्यमातून, त्यांच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचवत आहोत। देशातल्या कानाकोपऱ्यातनं अनेक कलाकार अयोध्या नगरीमध्ये दाखल झालेले होते, आपली कला ते सादर करतायत। न्यूज 18 लोकमत प्रभू श्रीरामांच्या अयोध्या नगरीमध्ये दाखल झालेलं होतं आणि तिथली अनेक दृश्य, अनेक अपडेट्स तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत।
थेट अयोध्येतनं हे नॉन स्टॉप कव्हरेज न्यूज 18 लोकमत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे। अनेक व्हीव्हीआयपीसाठी विशेष टेंट्सची उभारणी करण्यात आलेली आहे। कार्यक्रम स्थळापासून काही अंतरावर इथं देखील एसपीजी कमांडोंची करडी नजर आहे। चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। अनेक महत्त्वाच्या राजकीय व्यक्तींच्या साठी म्हणून, विशेष निमंत्रितांसाठी म्हणून या टेंट्सची, या तंबूंची उभारणी करण्यात आलेली आहे। अयोध्या नगरीमध्ये ठिकठिकाणी प्रभू श्रीरामाच्या प्रतिमा लावल्या गेलेल्या आहेत। फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। संपूर्ण अयोध्या नगरी ही फुलांच्या सजावटीनं बहरलेली आहे, सजली आहे। राम भक्तांचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे। फक्त देशभरातच नाही तर जगातल्या वेगवेगळ्या भागांमधनं सुद्धा अनेक रामभक्त अयोध्या धाममध्ये, अयोध्या नगरीमध्ये या सोहळ्यासाठी म्हणून दाखल झालेले आहेत। मोठा उत्साह, मोठा